उपस्थित अटल 25 न्यूज सोलापूर विष्णू कुंभार पत्रकार बंधूंनो, जे आपल्याला आज या ठिकाणी बाबाराजे आणि पंडित देशमुख दादा या सर्व ज्येष्ठ आणि जवळपास 90 ते 95 प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेशाला जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय राजन पालक, आदरणीय रामभाऊ, आदरणीय चेतन सिंह, आदरणीय पंडन भाऊ, आदरणीय सतीश दादा, हनुमान बापू, राजकुमार राणा, आकाश बापू, अप्पासाहेब देशमुख, शरद बापू, सोपानराव नारनवार, पी.वाय. राऊतसाहेब, बाळासाहेब सरगर, संजय देशमुख, संगीता मोठे, विजय माने पाटील व इतर सर्व मान्यवर. माझ्याकडून कदाचित काही लोकांची नावं घ्यायची राहिली असतात, सर्वांची क्षमा मागतो. मला आपल्याला फार मी वेळ घेणार नाही. आपण ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणार आहेत ते आदरणीय गिरीश भाऊ. गिरीश भाऊच्या बाबतीत मी काय बोलण्याची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच्या या महाराष्ट्र उभा करण्यासाठी गिरीश भाऊंचं योगदान काय. आणि मलाही या लोकसभेच्या कारकिर्दीत माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याकरता गिरीश भाऊंनी पहिल्या 12 दिवसातला निर्णय कुठला घेतला होता, तो नीरा देवकरचं पाणी बारामतीकडून वळवून माढा लोकसभेला निर्णय घेण्याचा निर्णय गिरीश भाऊंनी आदरणीय देवेंद्रजींनी हा निर्णय घेतला. कधीतरी या मातीमध्ये त्यांचे आभार मानण्याची संधी मिळेल. गिरीश भाऊ, तुम्ही जो निर्णय घेतला, आज मगाशी हनुमान बापू म्हणाले, हनुमान बापू आता माळशिरस तालुक्यामधल्या 4 किलोमीटर पर्यंत नीरा देवकरचं टेंडर झालेलं आहे. 3 नवीन समावेश असणाऱ्या गावांचा आता सर्वेचं टेंडर निघालेले आहे. लवकरच सगळे पूर्ण टेंडर निघतील. आपण जी मगाशी मागणी केली, महाराष्ट्र सरकारने 50% हिस्सा रेल्वेला द्यायचा, तो हिस्सा सुद्धा मंजूर झालेला आहे. आता सर्वेक्षण संपलं. एकदा कसं आपल्याला घर बांधायचं तर लाईन आउट लागते. आता 100 किलोमीटर रेल्वे न्यायची आहे. 100 किलोमीटर रेल्वेला पाहणी, सर्वेक्षण, ब्रिज, कुठं एस्टिमेट बाकी सगळ्याला वेळ लागतो. महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकारने हा रेल्वेचा मंजूर केलाय. कधीही त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे. मला विशेष करून या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये जे परिवर्तन होत आहे, परिवर्तन अन्य ठिकाणी होणं फरक आहे. माळशिरस तालुक्यामध्ये जी गुलामगिरीची पद्धत फलटण तालुक्यामध्ये होती, फलटण तालुक्याची मोडून निघाली, विधानसभा गेली, नगरपालिका गेली. माळशिरस तालुक्यातली ही परंपरा घालवण्यासाठी राम सातपुते सातत्याने झटतात. मला सहकारी आमदार अनेक आहेत, मित्र अनेक आहेत, पण राम सातपुतेंचा मला वेगळा अभिमान नाही वाटतो. मी देवेंद्रजींकडे बोलताना व्यक्त केलाय, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांकडे व्यक्त केला. कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीने कसा घडवलाय, राम सातपुतेंना घडवला. ज्या ठिकाणी पाणी लागत नाही त्या खडकावर सुद्धा फुल शेती करण्याचं सामर्थ्य जर असं असतं ना, कार्यकर्ता आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये परिवर्तन होणं सोपं नव्हतं. कारखाना, पतसंस्था, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या संस्था ते सगळ्या बुडलेल्या असतील तर बुडलेल्या म्हणून सुद्धा लोक त्याच्या खाली प्रेशर खाली होते. 70 वर्षामध्ये इथं कुणाला काम करायला जमलं नाही. नीरा देवकरचं पाणी हे फलटण तालुक्याच्या खिंडीला पडलं होतं. त्या अन्याचे कुठल्याही मोहिते पाटलाला या ठिकाणी जमलं नाही. मोहिते पाटलाला नुसतं ऐकश्रेय घ्यायचे. कोण मोहिते पाटलांनी या ठिकाणी नीरा देवकरसाठी प्रयत्न केला? कुठल्या मोहिते पाटलांनी या ठिकाणी पालखी मार्गावर प्रयत्न केला? कधी या ठिकाणी कोणाला जमला नाही. 4 पत्रकार संस्थेत कामाला ठेवायचे, त्यांनी सारखं व्हॉट्सअपवर पाठवायचं, एवढंच मोहिते पाटलांचं काम. सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यामध्ये राम कार्यरत राहिला आणि आज राम सातपुतेंच्या सहकार्याला बाबाराजे सारखे असतील, सत्यसेदादा सारखे असतील, सुजय सारखे असतील, या ठिकाणी सहकारी म्हणजे भारतीय जनता पार्टीचा आम्ही सर्व जुनं होतोच. या ठिकाणी असणारी भारतीय जनता पार्टी लढवया भारतीय जनता पार्टी अगदी या ठिकाणी मला नानांपासून पलीकडे बसलेल्या इकडे जुनी भारतीय जनता पार्टी होती. मागच्या महिन्यात प्रकाश बापूंचा प्रवेश झाला. आता भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागामध्ये वाढायला लागली. मला तुम्हाला सांगतो की ज्या माळशिरसचा विषय तर कधी मोहिते पाटलांच्या बाजूने नव्हता हा भाग, पण आज अकलूज मध्ये परिवर्तन दिसतंय.
भारतीय जनता पार्टी गेली ते राम सातपुते साहेबांच्यामुळे गेली. PMJSYच्या माध्यमातून 50 कोटी रुपये या ठिकाणी तालुक्याला आणले. MIDC मंजुरीसाठी प्रयत्न केला. तुमच्या नीरा देवकरसाठी रामभाऊने ताकद लावलेली आहे, प्रयत्न करतात. मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी रामभाऊ प्रयत्न करतात आणि त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी मित्र जयकुमार गोरे यांना प्रचंड ताकदीने मदत करतात. निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीला या ठिकाणी मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोघं एकत्र येऊन सुद्धा जसं विधानसभेला काट्याची टक्कर झाली. या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आता बाबाराजेंच्या प्रवेशामुळे या भागामध्ये माळशिरसच्या पश्चिम भागामध्ये जो काय फरक तुम्हाला दिसणार आहे, निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा या तालुक्यामध्ये लागलेला दिसेल. कार्यकर्त्यांना बळ द्यावं. भाऊ बाबाराजेसारखे कार्यकर्ते येणं आणि या ठिकाणी प्रकाश उपवासती बऱ्याच या ठिकाणी गणेश आमचे पाटील जिल्हा परिषद सदस्य त्यांचा प्रवेश झाला. अकलूज मध्ये परिवर्तन घडलंय. लोक बाहेर निघायला लागले. भीतीचं वातावरण तुटायला लागलंय. दहशतीचं वातावरण तुटायला लागलंय. भारतीय जनता पार्टीने राज्याच्या नेतृत्वाने या ठिकाणी मी सांगितलं की आम्हाला कोणाला काय नको, राम सातपुतेंना या ठिकाणी ताकद द्या. तुम्हाला भारतीय जनता पार्टी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात ताकदीने उभा राहिलेला पक्ष या ठिकाणी दिसत. एवढेच या ठिकाणी मला विनंती करायची, आपण आला या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे प्रवेश या ठिकाणी झाले. मी सगळ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. तुम्हाला कुठेही आम्ही कमी पडणार नाही, ना विकासात कमी पडणार, ना तुम्हाला कुठं अन्याय झाला तर तुम्हाला आम्ही कुठे कमी पडणार. रणजित निंबाळकर या ठिकाणी शब्द देतो. जिथं जिथं तुम्हाला अडचणी येते तर राम सातपुते आणि आम्ही तुम्हाला दोघंही आम्ही ताकदीने उभं राहिलेलं दिसेल. या भागाचं परिवर्तन होतंय. फलटणचं परिवर्तन झालं. उद्याचा नंबर माळशिरसचा आहे. 2029 ला माळशिरस मध्ये भारतीय जनता पार्टी सरपंचापासून आमदारापर्यंत भारतीय जनता पार्टी दिसेल असं मी या ठिकाणी शब्द देतो. आणि पुन्हा एकदा बाबाराजे आणि सर्व परिवाराचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. न्यूज या विशाल पीठावरती आपण आपलं पाहिजे. धन्यवाद. यानंतर